मुंबई कोणाची? मुंबई हिंदी भी बोल सकती है, मुंबईने गुजराती पण आवडे છે, मुंबई पंजाबी वेरी भी गाल कर सकती है, मुंबई तमिळ, तेलुगू, कन्नडा, बंगाली, इवन इंग्लिश कॅन स्पीक व्हेरी वेल. मुंबई नगरी ही पहिलेपासूनच बहुभाषी आणि बहुगुणी आहे. मग मुंबईने थोडंसं मराठी बोलायला लावलं तर बिघडलं कुठे? कारण मुंबईचं मूळ हे निखळ मराठीच. महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र ठेवण्यासाठी आणि द्विभाषिक राज्य चालवण्यासाठी तेव्हाच्या केंद्र सरकारने हट्ट केला होता. पण मराठी माणसाने तो हट्ट मोडून काढला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र 1960 मध्ये निर्माण झाला. पण अजूनही प्रश्न विचारला जातो, मुंबई कोणाची? संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलं. म्हणून काय झालं? मुंबई तुमने खरीदा है क्या? होय, तुम्हाला माहित असेलच, मुंबई मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तेव्हा नवीन होऊ घातलेल्या गुजरातला 60,66,00,000 रुपये दिले. होय, एका अर्थाने मुंबई आपण विकत घेतली. राज्यघटनेच्या 7व्या आणि 8व्या परिशिष्टात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. कलम 42(2), 48(1) आणि 52(5) नुसार गुजरातची राजधानी विकसित करण्यासाठी 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला. बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960च्या कलम 52 नुसार महाराष्ट्राने गुजरातला तब्बल 60,66,00,000 रुपये देऊ घातले. अधिकृत नोंद द गॅजेट ऑफ इंडियन एक्स्ट्राऑर्डिनरी मध्ये आहे. बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960 नुसार महाराष्ट्राने गुजरातला एकूण 32,66,00,000 आणि नव्या तरतुदीनुसार उरलेली रक्कम दिली. म्हणजे असेच 60,66,00,000 रुपये हे नव्या होऊ घातलेल्या राज्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिले. आजही काही जण म्हणतात मुंबई ही परप्रांतीयांनी उभी केली. मराठी माणूस हा कधीच कमी नव्हता, तो फक्त कमी समजला गेला. त्याने रक्त दिलं, पैसाही दिला आणि इतिहास घडवला. म्हणून लक्षात ठेवा, मुंबई ही महाराष्ट्राचीच आणि मुंबईत फक्त मराठी.